नमस्कार, मी डॉक्टर अंजली रत्नाकर. मी वनस्पती शास्त्राचे अभ्यासक आहे. आज आपण गणपतीला अत्यंत प्रिय अशा 21 गणेश पत्रिकेची ओळख करून घेणार आहोत. त्यांचं प्रयोजन काय, याच वनस्पती का निवडल्या असतील, त्यांचे काही औषधी उपयोग आहेत का, अशा संदर्भात आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. आता चातुर्मास सुरू झालेला आहे आणि वेगवेगळे सणवार आपल्या या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण साजरे करत असतो. मग ह्या सणावारांमध्ये आपण वेगवेगळी फुलं, वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळी त्यांची पानं, हे सगळं परंपरागत पद्धतीनुसार आपल्या त्या त्या दैवताला आपण अर्पण करीत असतो. आपली भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. आपण वृक्षांची सुद्धा काही तिथे देवतेचं अधिष्ठान आहे असं समजून पूजा करतो. काही प्राण्यांची सुद्धा अशा प्रकारे पूजा केली जाते. त्या त्या देवता एका विशिष्ट रूपाने पूजण्याची आपल्याकडे फार प्राचीन पद्धत आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं तर त्या त्या वृक्षांविषयी, वनस्पतींविषयी सामान्य जनांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. आयुर्वेद ही आपली प्राचीन भारतीय औषध पद्धती आहे, जिच्यामध्ये विविध वनस्पतींचा, मग ते तृणपात असेल, क्षूप असेल म्हणजे छोटस जमिनीलगत वाढणारी वनस्पती जिला क्षूप म्हटलं जातं, किंवा मोठा वृक्ष असेल, या सगळ्यांचा सर्वांगीण अभ्यास आयुर्वेदामध्ये केला जातो. त्याचे विविध गुणधर्म अभ्यासून त्याची वेगवेगळ्या औषधांच्या द्वारे आपलं आयुष्य सुखकर होण्यासाठी योजना केली जाते. आपल्याला एक श्लोक माहिती असेल ज्याच्यामध्ये म्हटलंय, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलानी औषधम. म्हणजे असं कुठलं अक्षर नाही की जे मंत्र नाही, असं कुठलं मूळ नाही की ज्याचा औषधी उपयोग नाही. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय, अयोग्य हा पुरुषो नास्ती. कुठलाही पुरुष, पुरुष म्हणजे कुठलाही जीव असा अयोग्य नाही. पण मात्र चौथ्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, योजक तत्र दुर्लभा. पण ह्या सगळ्यांची व्यवस्थित योजना करणारी व्यक्ती मात्र दुर्लभ असते. आता ह्या श्लोकामधून आपल्याला नास्ती मूलानी औषधम म्हणजे असं ह्या पृथ्वी तलावर कुठलंच झाड नाही, मूळ नाही की जे औषधी उपयोगाचं नाही, असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आता ह्या दृष्टिकोनामधून आपल्याला झाडांची ओळख असणं महत्वाचं असतं. आपल्याकडे आजीबाईंचा बटवा ही संकल्पना खूप वर्षांपासून आहे. काही औषधी मुळं, खोडं, पानं, काही फळं ह्याचा वापर आजीबाईच्या बटव्यामध्ये आपण पारंपरिकरित्या करतो. लहान बाळ जन्माला आल्यानंतर त्याला बाळगुटी दिली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा अशा वस्तू काही काही ठराविक ज्या पूर्वापार आपल्या घरातल्या वयस्कर आजीला माहिती असतात, ह्या आपण वापरतोच. मग ही आपली एक प्रकारची सांस्कृतिक ओळख आहे. त्याचप्रमाणे जसं या 2 ठिकाणी आजीबाईंचा बटवा आणि ते बाळगुटीमध्ये आपण वापर करतो वनस्पतींच्या काही भागांचा, त्याचप्रमाणे काही देवतांसाठी सुद्धा आपण विशिष्ट पत्रींचा, विशिष्ट फुलांचा वापर करतो. आता ही विशिष्ट फुलं किंवा विशिष्ट पत्री म्हणजे पान, याच्यासाठी ते झाड ओळखायला आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण निसर्गामध्ये वारंवार गेलो पाहिजे. एखाद्या बागेमध्ये किंवा शहराच्या बाहेरच्या ठिकाणी जिथे झाडं आपल्याला अजून विपुल प्रमाणात बघायला मिळतात, अशा ठिकाणी आपण जेव्हा आवर्जून जातो त्यावेळेला हळूहळू आपण ती पानं कशी दिसतात, झाडाची उंची किती असते, ते फुलतं कधी, त्याची फुलं कशा प्रकारची असतात, हे सगळं आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा आपण ती झाडं ओळखू शकतो. आपल्याकडे खूप चांगला प्रघात आहे, खूप चांगली पद्धत आहे की एखाद्या वृक्षाचं किंवा वेलीचं कधी आपण पान काढतो, कधी फूल काढतो, कधी आपण फांदी तोडून घेतो आपल्या घरी लावण्यासाठी. हे करायच्या आधी आपण त्याची परवानगी घ्यायची की मला माझ्या देवाला तुला व्हायचंय बरं का, म्हणून मी तुझं फुल घेतोय. अशा तऱ्हेने त्या झाडाशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा आपल्याकडे खूप जुना प्रघात आहे. आणि हे कशासाठी करायचं तर म्हणजे जेव्हा आपण त्या झाडाला आपल्या जवळचं कोणीतरी मानून बोलतो त्यावेळेला आपण ते ओरबाडून काढत नाही. आणि मग हे एक निसर्ग संवर्धन करण्याची शिकवण आहे की जी आपल्या पूर्वजांकडून आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत अशी मिळत गेलेली आहे. आता आजच्या ह्या भागामध्ये जिथे आपण पत्रींची ओळख करून घेणार आहोत, तिथे ज्या कुठल्या ठराविक वनस्पतींची पानं वाहिली जातात गणपतीला, आणि ती सुद्धा एका विशिष्ट मंत्राद्वारे वाहिली जातात, तर त्या वनस्पती कुठल्या, त्याचं वैशिष्ट्य काय आणि त्याचा काय उपयोग होतो, हे आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या त्या 21 गणेश पत्री आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आता थोड्या दिवसांनी गणपती येतीलच आणि त्यावेळेला आपण ह्यामधलं जे जे आपल्याला मिळतं
ते आपण मनापासून वाहण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याला जर अचूकरित्या माहिती असेल की माका कसा ओळखायचा किंवा जाई कशी असते किंवा विष्णुक्रांत म्हणजे काय, तर ते जेव्हा आपल्याला नक्की माहिती असेल त्यावेळेला आपण ते शोधून आणून ते वाहण्याचा प्रयत्न करू शकू. आपली पूजा जास्तीत जास्त सुफल होऊ शकेल, आपल्या आराध्य दैवतापर्यंत पोहोचू शकेल, याच्यासाठी सुद्धा ही पत्री व्यवस्थितरित्या माहिती असण्याचा खूप उपयोग होतो. आता ह्या मधुमालतीपासून आपण सुरुवात करून या सगळ्या 21 वनस्पतींची थोडीशी आपण तोंड ओळख करून घेऊया. मधुमालतीला हे झाड आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हा एक प्रकारचा वेल असतो. जर कापत गेलो तर ते झुडपासारखं वाढतं. आता जेव्हा पूजा सांगितली जाते, गुरुजी पूजा सांगतात किंवा आपण कॅसेट किंवा काही असं लावून जेव्हा पूजा करतो तेव्हा काही मंत्र म्हटले जातात. सुमुखाय नमः मालती पत्रम समर्पयामी असं गुरुजी सांगतात. मालती म्हणजे हेच झाड, मधुमालतीचं. तर ह्याचे उपयोग जर आपण बघू तर हे मधुमेहामध्ये अत्यंत उपयुक्त ठरतं. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही पत्री, ही पानं हे एक प्रकारचं वरदान सांगितलेलं आहे आयुर्वेदिक पद्धतीनुसार. याच्या पानांचा रस हा पोटातील जंतांचा नाश करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच पचनाच्या त्रासावरती सुद्धा पानांचा काढा हा गुणकारी ठरतो. आणि त्यामुळे मंत्रामध्ये जर आपण बघू की सुमुखाय नमः, सुमुख अशा गणपतीच्या नावाचा उल्लेख का केला असेल याचा जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर आपली संपूर्ण पचनशक्ती, पचनाची क्रिया किंवा पाचक संस्था, ही सिस्टीम जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ही आपल्या मुखापासून सुरू होते आणि वेगवेगळ्या अवयवांच्या द्वारे हे पचनाची क्रिया सुरळीत चालवली जाते. तर जेव्हा आपण म्हणतो पचनाच्या त्रासावरती गुणकारी आहे म्हणजेच ते कुठेतरी मुखाशी संबंधित आहे. आणि म्हणून याच्या वेळेला जेव्हा मधुमालतीचं पान व्हायचं आहे तेव्हा गणपतीचं नाव जे सुमुखाय नमः असं घेतलं जात असावं. पुढची वनस्पती आपण बघूया. आपल्या सर्वांच्या अत्यंत परिचयाची, जिला माका म्हटलं जातं किंवा भृंगपत्र असं म्हटलं जातं, ती माका ही वनस्पती आहे. हे एक अतिशय छोट्या, साधारण एक 10-15 सेंटीमीटर पर्यंत वाढणारं एक शूप आहे, ज्याला हर्ब असं म्हटलं जातं. आपण याची पानं बघू शकता आणि ह्या इथे असलेलं हे माक्याचं फूल सुद्धा आपल्याला दिसू शकतं. आपण महाभृंगराज या तेलाचं नाव ऐकलेलं आहे. या तेलाचं वैशिष्ट्य असं आहे की शांत झोपेसाठी जेव्हा ते आपल्या डोक्याला आपण लावतो त्यावेळेला त्याचा फार चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे केसांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी किंवा केसांचा काळा रंग टिकून राहण्यासाठी अशा ठिकाणी नेहमी ह्या पत्रीचा, या पानांचा वापर केला जातो. माक्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बुद्धिवर्धक समजलेला आहे. माक्याला आयुर्वेदामध्ये एक रसायन म्हटलं जातं. रसायन या शब्दाचा अर्थ आयुर्वेदामध्ये असं की जो कुठल्याही प्रकारचा रोग होऊ देत नाही असं जे औषध, जे वनस्पतीजन्य आहे, वनस्पतीच्या कुठल्या भागापासून मिळवलेलं आहे, त्याला रसायन म्हटलं जातं. आणि त्या दृष्टीने माक्याचं महत्व जेव्हा आपण त्याला रसायन म्हणतो तेव्हा अगदी अचूक शब्दामध्ये व्यक्त होतं. अशी ही दुसरी वनस्पती जी गणपतीला वाहताना गणाधिपाय नमः भृंगपत्रम समर्पयामी, भृंग म्हणजे माका, भृंगराज असं म्हटलं जातं आणि म्हणून ते महाभृंगराज असं तेलाला नाव दिलेलं आहे. अशी ही दुसरी वनस्पती म्हणजे माका. आपल्या सर्वांच्या अत्यंत माहितीतलं असणारं, ज्याला स्थलवृक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे, अशी तिसरी वृक्ष प्रकारची ही वनस्पती जिला बिल्व म्हणतात. बिल्व म्हणजे बेल, ज्याला श्रीवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या विशिष्ट गंधामुळे जो फळांमध्ये असतो त्याला गंधफल असं सुद्धा म्हणतात. हा एक बऱ्यापैकी उंच असणारा, साधारण मध्यम उंचीचा तरी असणारा असा पानगळीचा वृक्ष आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये याची पानं गळून पडतात. हा थंड गुणधर्माचा आहे आणि त्यामुळे पित्तासारख्या काही विकारांमध्ये हा विशिष्ट किंवा अत्यंत गुणकारी ठरतो. याला स्थलवृक्ष का म्हणतात तर हा नेहमी शंकराच्या देवळाच्या जवळपास सापडतो. शंकर ह्या दैवताला बेलाची पानं वाहण्याचा प्रघात आहे आणि त्यामुळे असे आपल्या देवळांच्या आजूबाजूला आवर्जून जे वृक्ष लावले जातात, ज्यांची जोपासना केली जाते, जे आपण सहसा तोडू नाहीत असं सांगितलं जातं, त्याला त्या स्थलाचं महात्म्य वाढवणारा वृक्ष अशा दृष्टीने स्थलवृक्ष असं म्हणतात. बेलफळाचा जो गर असतो त्याच्यापासून मुरंबा करतात आणि तो उष्णता कमी करण्यासाठी किंवा पोट बिघडण्यासारखे विकार किंवा काही वेळेला अजीर्ण होतं
किंवा भूक लागत नाही, अशा सगळ्या बऱ्याचशा पोटाच्या संदर्भातल्या विकारांमध्ये तो मुरंबा खाण्याची पद्धत आहे किंवा तो उपयुक्त ठरतो. त्या फळामधल्या गरापासून सरबत सुद्धा बनवलं जातं. हे घरगुती प्रमाणात, घरगुती पातळीवरही केलं जातं किंवा आजकाल बाजारामध्ये हे तयार सुद्धा मिळतात, मुरंबे किंवा सरबत. हा डोळ्यांना बल देणारा वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. हा मज्जातंतूंना म्हणजे आपली जी संपूर्ण शरीराची चलनवलन निगडीत करणारी जी संस्था आहे, मज्जा संस्था, तिला बल देतो, म्हणजे तिच्या काही आजारांमध्ये उपयुक्त ठरतो. हा शीतल आहे आणि शीतल गुणधर्मामुळे तोंड वगैरे आलं तर आपल्याला खाता येत नाही, खूप त्रासदायक होतं. अशा वेळेला या बेलाच्या सालीचा काढा बनवला जातो आणि त्याचा उपचार दिला जातो ज्या वेळेला जास्त तोंड आलेलं असतं, जास्त त्रास होत असतो. आता उमापुत्राय नमः असं म्हटलंय आणि बिल्वपत्रम समर्पयामी हा मंत्र म्हणून बेलाचं पान व्हायचं आहे, कारण हा उमेचा पुत्र आहे. उमा ही शंकराची पत्नी, त्यामुळे उमा आणि शंकराचा जो पुत्र, जो गणपती, त्याला वाहताना बेलाचं स्मरण करणं अत्यंत उचित ठरतं. आणि म्हणून उमापुत्राय नमः बिल्वपत्रम समर्पयामी. आता गजाननाचं, गणपतीचं सगळ्यात अत्यंत आवडतं किंवा जे आवर्जून गणपतीला वाहिलं जातं असं पान म्हणू शकतो आपण, दुर्वा पत्रम. ही दुर्वा समुद्र मंथनामध्ये जे अमृत तयार झालं त्याचे काही थेंब कडेला पडले, पाण्याच्या कडेला, आणि त्याच्यापासून जे गवत निर्माण झालं त्याला दुर्वा म्हटलं जातं. म्हणजे अति प्राचीन काळापासूनच ही अशी वनस्पती आहे जी आपल्याला माहिती आहे. एक दुसरी फार रंजक गोष्ट सांगितली जाते. अनलासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो खूप मातला, पृथ्वीवर त्याचा सगळ्यांना अतोनात त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे ज्या लोकांनी प्रार्थना केल्यावर गणपतीने त्याचा नाश केला, त्या अनलासुराला गिळून टाकलं. पण तो एवढा विषारी आणि असा होता की गणपतीच्या पोटामध्ये दाह निर्माण व्हायला लागला आणि त्यावेळेला तिथे उपस्थित ऋषी मुनींनी गणपतीचा दाह कमी होण्यासाठी हे दुर्वा गणपतीला वाहिल्या आणि त्यामुळे गणपतीला शांत झाला गणपतीचा पोटातला दाह, आणि म्हणून ह्या दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहेत असं समजलं जातं. ही झाली आपली पौराणिक कथा. औषधी दृष्टीने बघितलं तर दुर्वांना महाऔषधी म्हटलं जातं, म्हणजे या थंड गुणधर्माच्या आहेत आणि उष्णतेच्या संदर्भातले जे सगळे रोग होतात त्या सगळ्या रोगांमध्ये दुर्वा अत्यंत गुणकारी आहेत. कथेच्या अनुषंगाने बघायचं तर गणपती हे उष्ण किंवा तेजाची देवता आहे, उष्ण गुणधर्माची देवता आहे आणि त्यामुळे तिला शांतवण्यासाठी, त्याच्या शरीरामध्ये झालेल्या उष्णतेचं जसं शमन करण्यासाठी, तशाच प्रकारे सामान्य जनांमध्ये होणाऱ्या उष्णतेच्या रोगांमध्ये त्या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी असा जिचा वापर केला जातो ती म्हणजे दुर्वा. हिला हरळी सुद्धा म्हणतात किंवा हिला शतमूला म्हटलं जातं. आणि सहसा असं आहे की एकदा दुर्वा वाढल्या की त्या कधी तिथून वाळून जात नाहीत, मरून जात नाहीत. अगदीच पाणी नाही घातलं गेलं, वाळून गेल्या तरी त्याचं मूळ जिवंत राहतं आणि त्याच्यापासून पुन्हा पाऊस पडला की पुन्हा दुर्वा उगवतात आणि हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ह्यांना मंगला किंवा शतमूला अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं दुर्वांना. नाकामधून रक्त येण्याचा त्रास काही वेळेला लहान मुलांना होतो, त्यावेळेला किंवा उष्णतेचे जे काही तोंड येण्यासारखे आजार होतात त्यावेळेला दुर्वांचा रस हा विशेषत्वाने गुणकारी ठरतो. त्यामुळे थंड गुणधर्म असलेली ही दुर्वा गणपतीच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते. आपण इथे बघू शकता, दुष्काळातही मुळे तग धरून राहतात, पुन्हा उगवतात, हे दुर्वांचं अत्यंत वैशिष्ट्य आहे. आणि कुठली दुर्वा वापरायची तर ज्या दुर्वांना तुरे फुटलेले नाहीत, ही तृण प्रकारची गवतासारखी गवत आहे हे एक प्रकारचं, मग त्यांना वरती जेव्हा तुरा फुटलेला नाही म्हणजे जी कोवळी आहे अशी दुर्वा नेहमी औषधी असते, औषधी गुणधर्माने युक्त असते. त्यामुळे अशा दुर्वांचा वापर औषधासाठी केला जातो. आपण गणपतीला वाहताना सुद्धा कोवळ्या असतात त्याच दुर्वा वाहतो, त्याचं कारण हेच आहे. किती छान माहिती मिळते, आपण बघतोच आहोत. पत्री गजाननाला अर्पण करताना आता पुढच्या क्रमाने जे झाड येतं ते आहे बोराचं झाड. हे एक मध्यम उंचीचं वृक्ष प्रकारचं झाड आहे आणि बोराची फळं आपण खातो, आपल्याला माहितीच आहेत. बोराचं झाड ओळखण्याची खूण म्हणजे फळं लागली असली तर सोपंच आहे, पण जर फळं लागली नसतील तर बोराच्या पानांवरनं बोराचं झाड ओळखलं जाऊ शकतं. पानांवरती 3 प्रमुख शिरा असतात
आणि ज्या पानाच्या टोकाकडे एकत्र येतात, ही बोराचं झाड ओळखण्याची खूण आहे. आपण बोराचं झाड ह्या खुणेने ओळखू शकतो. या बोराच्या फळांचा उपयोग विशेषतः वेगवेगळ्या औषधांमध्ये केला जातो. वजन कमी करण्यासाठी ह्या बोराच्या पानांची चटणी वापरली जाते. त्याचप्रमाणे दुसरा मुख्य उपयोग जो आहे ते बोराच्या फळातली जी बी असते तिचं चूर्ण केलं जातं. आणि भस्म्या नावाचा जो एक रोग होतो की ज्यामध्ये माणसाला खाखा सुटते, सारखी भूक लागते, त्याला भस्म्या असं म्हणतात. ते अन्न अंगी लागत नाही आणि म्हणून त्याला ते विकार किंवा आजार म्हटला जातो. तर त्या भस्म्या रोगामध्ये त्या बोराच्या बीचं चूर्ण हे वापरलं जातं. ते औषध आहे त्याच्यावरती. स्थौल्य नावाचा जो विकार आहे, जिथे माणसाचं पोट मोठं होतं, हा विकार गणला जातो आणि त्याच्यासाठी सुद्धा हे बोराचं औषधी उपाययोजना केलेली आहे. आणि मग जेव्हा शास्त्रकारांनी विचार केला की तो मंत्र आणि ते कुठलं झाड याची सांगड घालण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा इथे लंबोदराय नमः असं म्हणून बोराच्या झाडाचा वापर सूचित केला असावा, की जो त्या लंबोदर गणपतीचं मूर्ती आपण बघतो, लंबोदर हे गणपतीचं नाव आहे. तर अशी उपाययोजना केली की जिथे त्या मंत्राच्या आधारे आपल्याला त्या झाडाचा औषधी उपयोग आणि ते झाड हे दोन्ही लक्षात ठेवणं सहज शक्य होऊ शकतं. पत्रीमध्ये धोत्र्याचं पान वापरलं जातं. धोत्रा हे एक झुडूप वर्गात मोडणारं वनस्पती आहे. सहसा पडीक जागेमध्ये ती वाढते आणि धोत्र्याच्या झाडाला कोणी हात लावायला जात नाही. म्हणजे आपल्या गायी गुरांना सुद्धा एवढं त्याचं ज्ञान असतं की धोत्र्याची फळं पानं ह्या कशालाही ते तोंड लावायला जात नाहीत. त्यामुळे साधारणतः शहराच्या बाहेर वगैरे गावाच्या बाहेर नेहमी आपल्याला धोत्र्याची झाडं मिळतात. धोत्रा हा श्वास विकारावरती गुणकारी सांगितलेला आहे. बाजारामध्ये 2 औषधी उपलब्ध आहेत, आयुर्वेदिक औषधी. एकाचं नाव आहे सूतशेखर, आपल्याला माहिती असेल, आणि दुसरं आहे त्रिभुवन कीर्ती, ज्याच्यामध्ये धोत्र्याच्या बिया आणि पानं अनुक्रमे याचा वापर केलेला असतो. पण धोत्र्याचं वैशिष्ट्य म्हणजे धोत्रा जसा गुणकारी आहे, औषधी आहे, तसाच तो अत्यंत घातक आहे, तो विषारी आहे. जेव्हा विशिष्ट मात्रेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये, मात्रा म्हणजे प्रमाण, जर प्रमाण जास्त वाढलं गेलं चुकून तर ते औषध न ठरता ते विष ठरू शकतं आणि त्यामुळे योग्य त्या मात्रेमध्येच त्याचा वापर करणं ही खूप आवश्यक गोष्ट ठरते. आणि म्हणूनच जे आयुर्वेद शास्त्र शिकलेले आहेत, जे वैद्य आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनीच फक्त अशा औषधांचा वापर करावा. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी वाचून ऐकून असं कधीही कुठल्याही औषधाचा किंवा झाडाचा औषधी गुणधर्म म्हणून वापर करायला जाऊ नये, कारण ते विषारी ठरू शकतं. मग असा प्रश्न पडतो इथे, हरसू नवे नमः असं नाव सांगितलेलं आहे गणपती बाप्पाचं. तर हर म्हणजे शंकर आणि सुनू म्हणजे पुत्र. तर शंकराचा पुत्र असा तो गणपती. आणि मग शंकराचं वैशिष्ट्य कुठलं इथे सांगितलं जातं, तर अमृत मंथनामधून जे हलाहल विष निघालं ते भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि संपूर्ण जग त्या विषाचा दुष्परिणाम होण्यापासून वाचवलं. तर तशाच प्रकारे जे जनहितासाठी उपयुक्त आहे असं शंकरांचं स्मरण करावं. आणि म्हणून इथे हरसू नवे नमः असं जेव्हा धोत्र्याचं पान आपण वाहणार तेव्हा मंत्र सांगितलेला आहे. आता याच्या पुढे अत्यंत सगळ्यांना माहिती असलेली अशी तुळस आहे. आपल्या धर्मशास्त्रानुसार फक्त गणेश चतुर्थीलाच तुळशीचं पान गणपती बाप्पांना वाहिलं जातं. आपल्या सगळ्यांच्या घरी तुळस असते. तुळशीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कृष्ण तुळस, कापूर तुळस असे प्रकार गणले जातात. एक मध्यम आकाराच्या उंचीचं क्षूप आहे. साधारण 1.5 फूट अशी उंच तुळस वाढते. तुळशीची पानं अत्यंत औषधी असतात. अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही सहसा आढळून येतेच. तुळशीचं महत्व म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा खोकला किंवा कफ याच्यामध्ये तुळशी आणि खडीसाखर हे त्या मुलाला खायला दिली जाते. सर्वसाधारणतः सर्दीचे विकार, कफ, खोकला ह्या विकारांमध्ये तुळशीचा अत्यंत गुणकारी वापर केला जातो. त्याचप्रमाणे उलटी थांबण्यासाठी किंवा काही वेळेला कानाला ठणका लागतो, अशा वेळेला काही वेळेला आयुर्वेदिक तज्ज्ञ या तुळशीच्या रसाचा वापर करतात. तुळशीच्या पानाचा रसाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे तुळशी ही त्वचा विकारामध्ये उपयुक्त ठरते. रिंगवर्म नावाचे एक जंत असतात की ज्यांचा त्रास होतो, प्रकारचा गजकर्ण नावाचा विकार त्यापासून ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस लावला जातो.
त्वचा विकारांमध्ये तुळस अत्यंत गुणकारी सांगितलेली आहे. आणि म्हणून इथे अशी योजना केली की तुलसी पत्रम समर्पयामी. आता हे पण आपण एका मध्यम उंचीच्या झाडाचा विचार करणार आहोत, ज्याचं नाव आहे शमी. आपल्याला सगळ्यांना माहितीये गणपती बाबाला शमीचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पत्रीमध्ये शमीचं पान हे असायलाच हवं. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कोरड्या हवामानामध्ये वाढणारा वृक्ष आहे. आपण फोटोमध्ये बघू शकता, त्याला अणकुचीदार काटे असतात. हा सदाहरित असतो, याची पानं कधी गळत नाहीत. बारीक बारीक पानं जी संयुक्त प्रकारची आहेत, चिंचेच्या पानासारखी दिसणारी, अशी ही पानं असतात. सुरुवातीला आपण जसं बघितलं की आपण भारतीय पद्धतीमध्ये प्रत्येक वृक्षामध्ये एखाद्या देवतेचा वास आहे असं समजतो. त्यानुसार विचार केला तर शमी वृक्षामध्ये अग्निदेवतेचा वास आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे त्याचं पूजन करणं ही आपल्या धर्मसंस्कारांनुसार महत्वाची गोष्ट समजली जाते. शिवाय हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला आहे. आराध्य वृक्ष म्हणजे त्या विशिष्ट राशीवर, विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतील त्यांनी त्या वृक्षाची पूजा करणं. आताच्या काळात बोलायचं झालं तर पूजा करणं हा एक उपचार झाला. ते झाड लावणं, त्याची जोपासना करणं, त्याला कुठली हानी पोहोचणार नाही असं बघणं, अशा प्रकारे आपल्या आराध्य वृक्षाची काळजी ज्याची त्यांनी घेतली पाहिजे. आराध्य वृक्ष हे 27 नक्षत्रांवर आधारित 27 वृक्ष असे आहेत आणि त्याची यथासांग माहिती आपल्याला आपल्या काही ग्रंथांमधून मिळू शकते. शमीच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कफ आणि पित्त शामक आहे. आपल्या शरीरामध्ये दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. त्यापैकी कफ आणि पित्त हे योग्य त्या प्रमाणात राखणं, कारण ते शरीराच्या चलनवलनासाठी आवश्यक असतात, हे कार्य शमीचं झाड करतं. शमी हे नाव कसं आलं? शमी नावाची उत्पत्ती अशी सांगितली जाते, शमयिती रोगान इति, म्हणजे जी रोगांचं शमन करते, जे उफाळू देत नाही अशी ती शमी. आणि म्हणून गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला वक्रतुंडाय नमः शमी पत्रम समर्पयामी असा उपचार सांगितलेला आहे. पावसाळ्यामध्ये अगदी सहजरित्या आपल्या घरातल्या बागेत किंवा उद्यानांमध्ये विपुल प्रमाणात आढळणारी ही वनस्पती म्हणजे आघाडा. याला आपामार्ग असं सुद्धा म्हटलं जातं. हे मध्यम आकाराचं क्षूप असतं, भरपूर फांद्या फुटतात, पानं आपण बघू शकता हिरवीगार आणि खालची बाजू फिकट हिरव्या रंगाची असते, थोडीशी पांढरटपणाकडे झुकणारी. याला असे वरती मंजिरी सारखं तुळशीची मंजिरी असते तशी मंजिरीमध्ये फुलं येतात आणि छोट्या छोट्या बिया तयार होतात. आपण फोटोमध्ये ते बघू शकता. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे काही काही विकार जसे की दमा, कफ, खोकला याच्यावरती तर हे उपयुक्त आहेच. शिवाय काही प्रकारच्या प्राण्यांचा दंश झाला जसं की उंदीर किंवा विंचू, विंचवांचं प्रमाण हे खेडेगावांमध्ये जास्त असतं, तर अशा वेळेला सुद्धा याच्यापासून केलेली औषधं उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या काही विकारांमध्ये सुद्धा आपामार्गाचं किंवा आघाड्याचं महत्व सांगितलेलं आहे. आणि मग हे असं झाड की जे वेगवेगळ्या वेळेला आपल्याला उपयुक्त ठरू शकतं ते आपल्याला माहिती असायला हवं. आणि म्हणूनच त्याची योजना पत्रीमध्ये केली. आपामार्ग पत्रम समर्पयामी असं म्हणून आपण गणपतीला आघाड्याचं पान वाहतो. हे एक अगदी सहज उगवणारं पावसाळी दिवसातलं असं हे क्षूप आहे, ज्याला डोरली किंवा रानवंग म्हटलं जातं. याला ओळखायची खूण म्हणजे पान पसरट असतं हाताच्या तळव्यासारखं आणि त्याला खालच्या पृष्ठभागावरती काटे असतात. आपण फोटोमध्ये बघू शकता, त्याला छोटी छोटी पांढरी फुलं सुद्धा येतात. याचं औषधी उपयोग असा सांगितलेला आहे की जनावरांना जर काही विषबाधा झाली किंवा कुत्र चावल्याची जी विषबाधा होते, तो जो त्रास होतो, त्याच्यावरती हे झाड अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे दाताचे काही विकार असतात, दाढदुखी असते, दात दुखतात, दात किडतात लहान मुलांमध्ये विशेषतः, अशा वेळेला ह्या झाडाचा औषधी उपयोग होतो. त्यामुळे दात विषयक जे काही त्रास आपल्याला होतात त्याच्यासाठी या झाडाची योजना आहे. आणि म्हणून एकदंताय नमः, एकदंत हे गणपतीचं नाव आहे. आणि मग ह्या झाडाचा उपयोग लक्षात राहण्यासाठी तो मंत्राची जोड त्याला दिली गेली की एकदंताय नमः, म्हणजे दाताशी निगडीत असे औषधी उपयोग कुठल्या झाडाचे आहेत तर ते डोरलीमध्ये आहेत.
आणि म्हणून आपण म्हणतो एकदंताय नमः बृहतीपत्रम समर्पयामी. आपल्या सर्वांच्या परिचयाची अशी ही हे झुडूप आहे, अशी ही कण्हेर. याची पानं हिरवीगार अशी लांबट असतात, झुपक्यांमध्ये येतात. त्याला सुंदर गुलाबी लालसर रंगाची फुलं येतात. त्याला सुगंध असतो, आकर्षक असतात फुलं. याच्यावरती काही काही फुलपाखरू मध पिण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे कॉमन क्रो नावाचं फुलपाखरू ह्याच्यावरती अंडी घालण्यासाठी येतं. त्याची अळी ह्या पानांवरती वाढते आणि मग नंतर ते सुंदर फुलपाखरू त्याच्यातनं त्या कोशामधून बाहेर पडतं. त्याच्या फुलांमध्ये एक सुगंधी द्रव्य असतात काही प्रकारची, की जी उदबत्ती तयार करण्याच्या वेळेला वापरली जातात. असं हे खूप सुंदर दिसणारं झाड, की ज्याची पानंही छान हिरवी तुकतुकीत आहेत, फुलं सुंदर आहेत, फुलपाखरू येत आहेत, की फुलांमध्ये सुगंधी द्रव्य आहे म्हणून. पण जर औषधी दृष्ट्या विचार केला तर ह्या झाडाचे सगळे भाग अत्यंत विषारी आहेत. याची जर फांदी आपण तोडली किंवा फूल काढलं तर त्याच्या खालून पांढरा चीक येतो. तो चीक औषधी असतो. तो पांढरा चीक हा औषधी असतो आणि वेगवेगळ्या विकारांमध्ये त्या चिकाचा वापर केला जातो. पण जर त्या प्रमाण जेवढं घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं गेलं तर मात्र हा चीक हा औषधी न ठरता विषारी ठरू शकतो. आणि म्हणून याचा वापर करताना अत्यंत खबरदारी घ्यावी लागते. फक्त आयुर्वेदिक तज्ञच त्याचा वापर योग्य प्रकारे करू शकतात. त्या सालींपासून याच्या झाडाची जी फांद्यांची जी साल असते ती त्वचा रोगांवर गुणकारी ठरते. त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म आहेत, पण ते बरोबर त्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जर उपचार करून घेतला तरच. कण्हेरीच्या झाडाची जर विषबाधा झाली तर त्याचा परिणाम इतका भीषण होतो की त्या व्यक्तीचा श्वास बंद पडतो, हृदयाचं कार्य थांबतं आणि अशा वेळेला साहजिकच आहे, आपण कल्पना करू शकतो, मनुष्याचं तोंड वेडवाकडं होतं, विकट होतं. आणि म्हणून ही सांगड अशी घातली गेली की करवीर पत्र सांभाळून वापरा, माहिती नसताना वापरू नका. आणि मग त्याला म्हटलं गेलं विकटाय नमः करवीर पत्रम समर्पयामी. थोडासा विचार केला तर आपल्याला कुठल्या झाडाची योजना आणि कुठल्या मंत्राद्वारे ते व्हायचंय या दोन्हीमध्ये घनिष्ठ संबंध आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते. पुढची औषधी वनस्पती आहे रुई. हे एक छोटेखानी झुडूप असतं. रुईची फुलं, रुईची पानं ही मारुतीरायांना प्रिय आहेत. त्या पानांच्या फुलांच्या माळा शनिवारी हनुमंताला वाहिल्या जातात. हा श्रवण नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. वेगवेगळ्या विकारांवरती जसं की आपण बघू शकतो खरूज किंवा कुष्ठरोग अशा त्वचा रोगांवरती याच्यापासून औषध मिळवतात आणि त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे खेडेगावांमध्ये अगदी एक प्रचलित पद्धत आहे की पूर्वी जेव्हा अनवाणी लोक चालायचे, पादत्राणांचा वापर केला जात नसे, तेव्हा पायामध्ये काटा मोडणं हे अगदी सहज शक्य असायचं आणि त्यावेळेला जाणकार व्यक्ती त्या रुईचा चीक काढून तिथे लावायची की तो काटा बाहेर यायचा. असं हे प्रचलित असलेलं औषध आहे, आपल्याला वर्षानुवर्षांपासून पिढ्यानुपिढ्यांपासून माहिती आहे. त्याचप्रमाणे जर मुका मार लागला तर तिथे दुखत असतं, त्यावेळेला तिथे ह्याच्या पानांचा शेक देतात आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला आराम पडतो. असं हे औषधी गुणधर्म असलेलं झाड आहे. याच्यामधला जो औषधी घटक आहे तो जो चीक असतो, त्या चिकाची तुलना कपिला गाईच्या दुधाशी केली गेली. कपिला गाईचं दूध हे जसं औषधी आहे तसाच हा चीक सुद्धा औषधी आहे, असं महत्व त्याला दिलं गेलं आणि म्हणून मंत्र झाला कपिलाय नमः अर्कपत्रम समर्पयामी. आता आपण बघणार आहोत एक अर्जुन नावाचा विशाल वृक्ष. खूप उंच वाढतो तो, 60-70-100 फुटापर्यंत त्याची उंची वाढू शकते. त्यामुळे भव्य असा हा अर्जुन वृक्ष. महाभारतामधला अर्जुन जो आहे त्याला धनंजय, पार्थ ही नावं आहेत आणि तशीच नावं ह्या वृक्षाला सुद्धा आहेत. म्हणजे अर्जुन हाच वृक्ष पार्थ किंवा धनंजय या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा स्वाती नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. आपण बाजारात गेलो की औषधी दुकानांमध्ये अर्जुनारिष्ट नावाचं एक औषध असतं. आपण सुद्धा हे नाव ऐकलं असेल. हे अर्जुनारिष्ट हे ह्या झाडाच्या सालीपासून बनवतात आणि हृदयाशी संबंधित काही विकारांमध्ये ते अत्यंत उपयोगी ठरतं. त्याच्या सेवनाने रक्तदाब आटोक्यात राहतो. तो रक्तवाहिन्यांना स्ट्रेंथ देणारा, जोड देणारा असा तो काढा आहे. हृदयाच्या स्नायूंचं कार्य योग्य तऱ्हेने चालण्यासाठी ह्या औषधाची उपाययोजना केली आहे आणि फार प्राचीन काळापासून हा आपल्याकडे माहिती आहे. चरक संहितेमध्ये याचे संदर्भ खूप वेळेला सापडतात. असा हा वृक्ष
याचं अजून एक महत्व असं की म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडतो की गजदंताय नमः का म्हटलंय. गजदंत, हस्तिदंत, आणि जर उपयोग सगळे हृदयाच्या संदर्भातले असतील तर मग गजदंताय नमः का. तर ह्या दृष्टीने जर शोध घेतला तर असे संदर्भ सापडतात की अर्जुनामध्ये नैसर्गिक दृष्ट्या मिळणारं कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये सापडतं, आढळतं. आणि कॅल्शियमचा उपयोग आपल्याला माहितीये, आपली हाडं मजबूत होण्यासाठी, दात योग्य तऱ्हेने बनण्यासाठी कॅल्शियमची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणून जो नैसर्गिक दृष्ट्या कॅल्शियम पुरवतो असा तो वृक्ष, आणि म्हणून त्याची सांगड घातली गजदंताय नमः. मजबूत हाडं, मजबूत बळकट दात असे जो ठेवायला मदत करतो तो त्या अर्जुनाचं पत्र समर्पयामी, अर्जुन पत्रम समर्पयामी. आता पुढच्या क्रमामध्ये येतं एक प्रकारची वेल की जिला विष्णुक्रांत असं म्हटलं जातं. तिलाच शंखपुष्पी असं सुद्धा म्हणतात. ही कोरड्या प्रदेशामध्ये आढळणारी वेल आहे. ती जमिनीवर भराभर पसरते आणि त्याला 5 पाकळ्यांची निळी फुलं येतात. आपण फोटोमध्ये बघू शकता. शंखपुष्पी हे त्या औषधाचं नाव आहे जे या वनस्पतीपासून तयार केलं जातं. हे बुद्धिवर्धक आहे, त्याचप्रमाणे ते स्मृतीवर्धक आहे आणि हे अत्यंत प्रसिद्ध असं औषध आहे, बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं. हे शंखपुष्पीचं वैशिष्ट्यपूर्ण औषध कसं तयार केलं गेलं तर या झाडामध्ये मेंदूला अत्यंत गुणकारक ठरणारा, शांत करणारा असा गुणधर्म आहे. अपस्मार किंवा फिट्स येणं हा जो आजार असतो त्याच्यामध्ये त्या समस्येवर तिचं निराकरण करण्यासाठी विष्णुक्रांताची योजना केलेली आहे. आणि मग जो मज्जातंतूला पूरक ठरतो, म्हणजे जो मेंदू आणि त्याचं कार्य याच्याशी निगडीत आहे, असं ते झाड किंवा अशी ती वनस्पती, ती जी विष्णुक्रांत, की जी बुद्धीवर आलेलं विघ्न दूर करते. मग बुद्धीवर आलेलं विघ्न म्हणजे काही रोगामुळे जेव्हा काही त्रास निर्माण होतो मेंदूच्या कार्याशी निगडीत, तेव्हा ते जे दूर होतं ते महत्वाचं झाड म्हणजे विष्णुक्रांत. आणि म्हणून मंत्र झाला विघ्नराजाय नमः. विघ्नराज जो विघ्नाचं हरण करतो असं. आणि ते कशाच्या द्वारे, तर विष्णुक्रांतीच्या पत्राच्या द्वारे. आता हा एक मध्यम चणीचा किंवा लहान खुरा असा वृक्ष म्हणता येईल किंवा झुडूप म्हणता येईल असं हे डाळिंबाचं झाड. डाळिंबाचं फळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याची चकचकीत हिरवीगार पानं असतात, जी जेव्हा नव्याने तयार होत असतात, कोवळी असतात, तेव्हा थोडीशी लालसर गुलाबी दिसतात. आणि जशी ती तयार होतात, जूनपणाकडे झुकायला लागतात, तशी ती गडद हिरवी व्हायला लागतात. याची छोटीशी केशरी फुलं आणि त्याच्यापासून निर्माण होणारी फळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. डाळिंबाचं फळ अतिशय रुचकर लागतं, चविष्ट असतं, थोडं गोडसर तुरट असतं आणि आपल्याला बहुसंख्य जणांना ते बाजारात सहज उपलब्ध असतं आणि आवडतं सुद्धा. त्याची जी साल असते, फळाची साल, ती खोकल्याची ढास लागली तर चघळायला देतात. हा आयुर्वेदाने सुचवलेला उपचार आहे. त्याचप्रमाणे दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग सांगितलेला आहे. पोटाचे काही रोग असतात किंवा आतड्याचे काही रोग असतात की जे पचनाशी संबंधित आहेत, त्यावेळेला सुद्धा डाळिंबाची योजना सांगितलेली आहे. लहान मुलांमध्ये जर विचार केला तर मुलांना नेहमी जंत होणं किंवा काही कारणाने पोट बिघडणं असे आजार बऱ्याचदा होतात. आणि त्यावेळेला मुलांमध्ये डाळिंबाची झाडाची योजना केलेली आहे. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर बटवे नमः. बटू म्हणजे जो 8 वर्षाचा आहे, जो मुंज होऊन गुरुगृही जाणार आहे, त्याला बटू म्हणतात. मग बटवे नमः म्हणजे लहान मुलांसाठी जे उपयुक्त ठरतं असं कुठलं झाड, तर ते डाळिंबाचं. त्याच्या विविध भागांपासून ते रोग हरण करण्यासाठी औषध योजना दिलेली आहे. आणि म्हणून बटवे नमः दाडिम पत्रम समर्पयामी. देवदार हा असा वृक्ष आहे की जो हिमालयीन थंड भागामध्ये आढळतो. हा सूचीपर्णी वृक्ष आहे. सूचीपर्णी म्हणजे सुईसारख्या ज्याची पानं आहेत असा, आणि शंकू आकाराचा असं झाड दिसतं. ते असं त्रिकोणी आणि त्याचं खाली खोड असतं. तर असा जो विशिष्ट आकार आहे, त्यामुळे जेव्हा बर्फ पडतो थंड हवेमध्ये, थंड प्रदेशामध्ये, त्यावेळेला तो बर्फ पानावर साठून राहत नाही, तो अशी उतरती पानं असल्यामुळे गळून जातो. असं वैशिष्ट्यपूर्ण असं हे झाड आहे, ज्याला देवदारू सुद्धा म्हटलं जातं. याच्या वेगवेगळ्या भागांपासून औषधं काढतात. आपल्या आयुर्वेदामध्ये असे संदर्भ आहेत की जिथे बाळंतिणीला याचा काढा दिला जातो. हा ज्येष्ठ नक्षत्राचं आराध्य वृक्ष आहे.
याला मंत्र दिलाय सुराग्रजाय नमः. तर सुर म्हणजे देव, असुर म्हणजे दानव. तर सुराग्रज, सुरांमध्ये जो अग्रस्थानी आहे, देवांमधला अग्रस्थानी, प्रथम पूजेचा मान कुणाला आहे? गणपती बाप्पाला आहे. तर असा सर्व देवांमधला जो प्रथम मान असलेला असा गणपती बाप्पा, त्याला त्याचं पूजन करताना कुठलं पत्र आता व्हायचं आहे क्रमाने? तर देवदारू पत्रम म्हणजे देवदाराचं पत्र समर्पयामी. आता पुढे आपण एक शुभ बघणार आहोत, ज्याला गंध तुलसी असं बंगालीत म्हणतात किंवा मारवा म्हणतो आपण, जे तुळशीच्या कुळातलं त्याच्याशी साधर्म्य दाखवणारं असे. त्याच्या पानांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं तेल असतं, ज्याचा वास हा तुळशीसारखा असतो आणि म्हणून त्याला गंध तुलसी नाव आहे. पानांचा रस काढला जातो, जो अत्यंत थंड असतो, सुगंधी असतो. त्या तेलामुळे त्याला विशिष्ट सुगंध निर्माण होतो आणि तो थंडावा निर्माण करतो. त्याचप्रमाणे दातदुखीसाठी सुद्धा या तेलाची योजना केली जाते. काही भाजलं किंवा काही जखम झाली तर त्याच्यावरती सुद्धा याच्यामध्ये मारव्यापासूनची औषधं सुचवलेली आहेत. मग ह्याचं महत्व काय आहे? भालचंद्र का म्हटलं असेल आता इथे? तर भालचंद्र म्हणजे ज्याने आपल्या कपाळी चंद्र धारण केला आहे, असा कोण? तर शंकर. अशा शंकराचा मुलगा तो गणपती. त्या गणपतीचं पूजन चाललंय. मग भालचंद्र नामाचं इथे कुठे जोडलं कसं गेलं आहे? तर आपल्या मेंदूचा जो खालचा भाग आहे, तिथे खालच्या भागामध्ये पाठीमागे काही ग्रंथी असतात. त्यातली महत्वाची सगळ्यात जी ग्रंथी असते ती पीयूषिका ग्रंथी, जिला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. तिला तिचं कार्य सुरळीतरित्या सुरू ठेवण्यासाठी, तिला एक प्रकारचं उद्दीपन मिळण्यासाठी या मारव्याची उपाययोजना जर आवश्यकता असेल तर केली जाते. मज्जा संस्थेची जी कार्य आहेत ती योग्य तऱ्हेने चालण्यासाठी मारव्याचा उपयोग केला जातो. आणि मज्जा म्हणजे मेंदूचा भाग हा कुठे आहे? तर डोक्याच्या वरच्या भागात ही सगळी आपली सिस्टीम असते. आणि म्हणून इथे म्हटलं भालचंद्राय नमः मरुपत्रम समर्पयामी. आता पुढचा आपल्या सर्वांना चिरपरिचित असा वृक्ष, जो भव्य वृक्ष आहे पिंपळाचा, हे छोटस रोप आपण बघू शकता. पिंपळाची पानं आपल्याला सहज ओळखता येतात, जी पुढे अशी एका टोकाकडे रूपांतरित होत जातात. यालाच अश्वत्थ म्हटलं जातं. यालाच बोधी वृक्षही म्हणतात, बोधद्रुम सुद्धा म्हणतात. याला खूप पौराणिक संदर्भ आहेत. फार प्राचीन काळापासून याला धार्मिक अधिष्ठान दिलेलं आहे आणि त्यामुळे पिंपळाचा वृक्ष हा कधीही तोडला जात नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा त्याच्यामध्ये समिधा म्हणून पिंपळाचा वापर केला जायचा, अन्यथा पिंपळ वृक्ष कधीही तोडला जात नाही. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे वेगवेगळे भाग हे वेगवेगळ्या प्राण्यांकडून त्यांचं खाद्य म्हणून वापरले जातात. म्हणजे जसं की ह्याची पानं हत्तींना फार प्रिय आहेत. त्याची फळं खाण्यासाठी नेहमी या झाडावरती अनेक पक्ष्यांची गडबड उडलेली आपल्याला दिसून येते. वटवाघळं सुद्धा याची फळं अत्यंत आवडीने खातात. मग ह्या झाडाचे असे वेगवेगळे भाग आहेत की जे वेगवेगळ्या जीवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. हा अंजिराच्या कुळातला वृक्ष आहे. याचं नाव आपण बघितलं तर फायकस रिलिजिओसा. फायकस म्हणजे अंजीर वर्गातला आणि रिलिजिओसा म्हणजे जे रिलिजनशी रिलिजियस आहे, जो पूजनीय आहे, जो आपल्या धर्माने सांगितलेला आहे, असा असा तो वृक्ष, म्हणून तो फायकस रिलिजिओसा. पिंपळाचे संदर्भ फार प्राचीन काळापासून आपल्याकडे आहेत. ऋग्वेदामध्ये ह्या वृक्षाचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी जेव्हा भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, तेव्हा 10व्या अध्यायामध्ये भगवंत स्वतःच्या विभूती सांगत आहेत. विभूती योग असा तो अध्याय आहे. तिथे भगवंत म्हणतात अश्वत्थ हा सर्व वृक्षाणाम, म्हणजे सर्व वृक्षांमधला अश्वत्थ मी आहे. तर विभूती म्हणजे काय? तर भगवंताचं असं काही ऐश्वर्य, असे काही गुणधर्म की जे संपूर्ण सृष्टीला नियंत्रित करतात. सृष्टीचं चलनवलन नीट राखण्यासाठी, संतुलित राखण्यासाठी मदत करणारी भगवंताची शक्ती असं आपण म्हणू शकतो. असं म्हणजे ती विभूती. आणि मग सर्व वृक्षांमधली ती विभूती कुठली असं भगवंत सांगतायत, तर ते म्हणजे अश्वत्थ. म्हणजे किती प्राचीन काळामधले संदर्भ आहेत बघा. त्याचं महत्वच आहे तेवढं आणि अत्यंत आरोग्यदायी आहे. वेगवेगळ्या आजारांमध्ये, जसं की तो कफनाशक आहे, पित्तनाशक आहे, वाचा योजना केली जाते, जो अत्यंत शक्तिवर्धक आहे.
मलावरोधाचं जुनं दुखणं दूर करण्यासाठी सुद्धा याच्या पानांच्या चूर्णाचा वापर सांगितलेला आहे. आणि पर्यावरणीय दृष्ट्या बघितलं तर हा एवढा मोठा वृक्ष आहे की तो हवा शुद्ध करण्याचं काम करतो. हा दीर्घकालासाठी हा वृक्ष राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करण्यासाठी, व्यवस्थित राखून ठेवण्यासाठी या वृक्षाचा खूप उपयोग होतो. आणि त्यामुळे या अशा पिंपळाच्या वृक्षाची जोपासना करणं, त्याचं जतन करणं, त्याला कुठल्याही प्रकारची हानी न पोचवणं हे आपल्या सर्वांचं कार्य ठरतं. आणि हे कार्य ठसण्यासाठीच कदाचित या अशा महत्वाच्या वृक्षाचा वापर या पत्रीमध्ये केला असावा. आता ही पुढे असलेली वेल आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे, जाई. एक नाजूक वेल की जिला पांढरी फुलं येतात. या फुलांमध्ये सुगंधी तेल असतं आणि ते सुगंधी तेल औषधी उपयोगाचं असतं. नाकामध्ये माळीण झाली, जो उष्णतेचा रोग आहे, तर त्याच्यासाठी जाईची फुलं हुंगणं हा एक साधा सोपा उपाय आहे. त्याने एका दिवसात आराम मिळतो. हा अनेक जणांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे ह्या पानांमध्ये सुद्धा असे काही गुणधर्म आहेत की जुन्या जखमांवर ही पानं वाटून लावली जातात, किंवा उष्णतेने तोंड आलं तर त्यावेळेला त्रास होतो आणि अशा वेळेला ही पानं खाण्याचं आयुर्वेदाने उपचार सुचवलेला आहे. हस्त नक्षत्राचा आराध्य वृक्ष अशी ही जाई आणि ह्याच औषधी उपयोगांमुळे पत्रीमध्ये समाविष्ट केलेली आहे. पुढचं झाड येतं केवड्याचं. एक मध्यम झुडूप असतं. आपण केवड्याचं झाड बघितलं असेल. ह्याच्यापासून सुगंधी तेल काढलं जातं. सर्व प्रकारच्या उष्णतेच्या आजारांवरती, चक्कर येण्यासारख्या विकारांमध्ये हे झाड अत्यंत उपयुक्त ठरतं. मेंदूचे काही विकार, प्रदीर्घ कालासाठी चालू राहिलेली डोकेदुखी, याच्यामध्ये सुद्धा याची औषधी उपाययोजना केलेली आहे. आता इथे म्हटलंय विनायकाय नमः. तर विनायक नावाची उत्पत्ती अशी दिलेली आहे की जो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढतो, म्हणजे की प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जर काही चुकीचं घडत असेल तर त्याच्या विरुद्ध लढणारा, जो एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करतो, जो कधीही गडबडून जात नाही, जो व्यवस्थित डोकं आपलं शाबूत ठेवून विचार करतो, अशा वेळेला अशी व्यक्ती ही अत्यंत तल्लख असायला हवी, ज्यांचा मेंदू तरतरीत आहे असं आपण म्हणतो. मग असं काम जो करतो तो विनायक. आणि मग ह्या दृष्टीने जर उपाययोजना बघितली तर केवड्याचं वर्णन कसं केलंय, विनायकाय नमः केतकी पत्रम समर्पयामी. पत्रीमधल्या शेवटच्या वनस्पतीकडे आलोय. हे एक प्रकारचा वृक्ष आहे. याला अगस्ती म्हटलं जातं किंवा याला हादगा असं सुद्धा म्हणतात. आपण चित्रामध्ये बघू शकता चिंचेच्या पानासारखी दिसणारी पानं आहेत ही, ज्याला संयुक्त पान असं म्हटलं जातं. आणि ही पानं आणि फुलं ही औषधी दृष्ट्या ही महत्वाची आहेत आणि ह्याचा वापर खाण्यासाठी सुद्धा केले जातो. आजकाल शहरांमधनं हादग्याचा वृक्ष फारसा दिसत नाही, पण गावांमधनं अजूनही अगस्ती किंवा हादग्याचे वृक्ष आढळतात आणि ते फुलांची भाजी केली जाते आणि पानांचा औषधी उपयोग केला जातो. याच्या पानांचा रस हुंगला, ओढला जर नाकाने, तर हिवतापामध्ये जो ताप येतो तो कमी होतो, असं याचं खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना वारंवार होणारे कफ किंवा तापासारखे काही विकार, याच्यामध्ये सुद्धा पानांचा औषधी उपयोग केला जातो. या पानांचं अजून एक महत्व सांगायचं तर असं की जुन्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांचा जर अभ्यास केला तर तिथे ह्याची योजना पानांची नेत्रविकारांमध्ये उपयुक्त अशी दिलेली आहे. तर नेत्रविकारांचा काय संबंध जोडला असेल या दृष्टीने जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा अशी माहिती मिळाली की ह्याच्या पानांमध्ये एक घटक असतो ज्याला बीटा कॅरोटीन असं म्हणतात. या बीटा कॅरोटीनचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यापासून अजीवनसत्व नंतर तयार होतं. वनस्पतीमध्ये ते बीटा कॅरोटीन असतं जे आपण खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर अजीवनसत्वामध्ये होतं. आणि आपल्याला अजीवनसत्व म्हटलं की गाजर हे प्रामुख्याने शिकवलेलं आहे, आपल्या लक्षात येतं. गाजरापेक्षा सुद्धा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये हे घटक या हादग्याच्या पानांमध्ये आढळून येतात आणि हे आपल्या पूर्वसुरींना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ग्रंथांमध्ये ह्या पानाची योजना, हादग्याच्या पानांची योजना नेत्रविकारांसाठी केलेली होती. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो सर्वेश्वराय नमः अगस्ती पत्रम समर्पयामी, ह्या मंत्राच्या द्वारे आपल्या गणपती बाप्पाला 21 प्रकारच्या पत्री वाहून झालेल्या असतात. आजच्या ह्या 21 पत्रींविषयी माहिती जाणून घेताना आपण ह्या वेगवेगळ्या वनस्पती, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्य,
त्यातले काही वेल आहेत, काही क्षूप आहेत, काही झुडूप आहेत, काही अर्जुनासारखे, पिंपळासारखे भले मोठे थोरले वृक्ष आहेत. अशा सगळ्यांची थोडी थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. आपण प्राचीन ग्रंथांचा जर अभ्यास करू किंवा आयुर्वेद विषयक काही पुस्तकांचा अभ्यास करू तर खूप माहिती आपल्याला मिळते. आपण आज थोडेसे काही महत्वाचे उपयोग जाणून घेतले आणि मुख्यतः ह्या विशिष्ट 21 झाडांची त्या पत्रीमध्ये काय योजना केली असेल असा एक साधारण थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ह्यापैकी कुठल्याही झाडाचा उपयोग आपण आपल्या ऐकीव अथवा वाचलेल्या माहितीच्या आधारे औषधामध्ये करायचा नाहीये, ही खुणगाठ आपण प्रत्येकानेच मनामध्ये बाळगूया. जेव्हा आपण बाजारात जातो, गणपती गौरी ह्या दिवसांच्या आधी बाजार वेगवेगळ्या पत्रींच्या जुड्यांनी भरून गेलेला दिसतो आणि त्यातलं आपण सगळं वाहून मोकळे होतो. आज ही माहिती आपल्याला जी मिळाली त्याच्या आधारे आपण ह्या विविध वनस्पती ओळखायचा प्रयत्न करूया आणि गणपती बाप्पाला आवडते अशीच पत्री व्हायचा प्रयत्न करूया. जुडीमध्ये जरी काहीही बांधून आलेलं असलं तरी आपल्याला आता ओळखायला लागलं की आपल्याला जी पत्री नीट कळली आहे तिचाच वापर आपण पूजेसाठी करू. थोड्या दिवसांनी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.